नमस्कार. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा विज्ञान भाग 2 मधला सेकंड चॅप्टर आज आपण चालू करणार आहोत. या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे काय काय या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. हा चॅप्टर पूर्वीच्या सिलेबसमध्ये एन्व्हायरमेंट हा वेगळा विषय असा होता, पण विषयांची संख्या वाढत असल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे की एन्व्हायरमेंट हे डिव्हाइड करून सगळ्याच विषयामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये जर तुम्ही सायन्स पार्ट 2 बघितलात तर तिथं ॲनिमल आणि प्लांट्स यांचाच अभ्यास होता. पण आता जसजसं प्रगती होत चाललेली आहे तसतसं तिथं काही गोष्टींचा अंतर्भाव ह्या आपल्या सिलेबसमध्ये करणं हे गरजेचं वाटलं. आता हा चॅप्टर आपण का शिकायचं? फक्त प्रश्न उत्तरं पाठ करायचे आणि मार्क मिळवायचे याच्यासाठी नाही, तर एन्व्हायरमेंट हा सध्या खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये अंतर्भूत काही घटक आहेत त्याचा आपण अभ्यास 5वी पासून केलेला आहे. पण इथं बघा पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं आहे इकोसिस्टीम रिव्ह्यू, म्हणजे इकोसिस्टीमचा अभ्यास पुनरावलोकन आपल्याला इथं करायचं आहे. हे शिकलेलं आहे. हा चॅप्टर अतिशय सोपा आहे, पण परत एकदा रिव्हिजन करायची आणि काही ॲडिशनल माहिती इथं आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायची आहे. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीमचा काय संबंध आहे? दोन्हीही टर्म्स वेगवेगळ्या आहेत. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची काय आवश्यकता आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट कसं करायचं आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे तुम्ही शिकलात. ह्याच्या आधीच 5वीलाच तुम्हाला बायोडायव्हर्सिटीची व्याख्या ही सायन्समध्ये शिकवली गेलेली आहे. पण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणजे काय किंवा काय त्याची गरज आहे शिकायची हे आता इथं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इथं सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल असं विचारलेलं आहे. आता हे प्रश्न उत्तरं जरी परीक्षेत येणार नसतील, बघा आपल्या सिलेबसमध्ये काय कमी केलेलं आहे तर कॅन यू रिकॉल, डिस्कस किंवा इतर जे चौकटीतले प्रश्न आहेत ते थोडेसे एस्केप केलेले आहेत आपल्या क्वेश्चन म्हणजे इव्हॅल्युएशनमधून. तर पण तरीही आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. हे सगळं शिकायचं आहे, फक्त तुम्हाला परीक्षेत मूल्यमापनासाठी ते येणार नाही आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट हे आपण इथं मी घेत आहे. बघा व्हॉट इज इकोसिस्टीम असा पहिला प्रश्न तुम्हाला तिथं विचारलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम, परिसंस्था असं त्याला मराठीमध्ये असं म्हणतो आपण. आणि विच आर द डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टीम. तर कॉम्पोनंट्स म्हणजेच फॅक्टर्स आणि त्याचे टाईप्स 2 आहेत, बायोटिक आणि अबायोटिक. आणि बायोटिक फॅक्टर्समध्ये आपण पाहिलेलं आहे बघा की प्लॅन्ट्स येतात, ॲनिमल्स येतात आणि ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात बायोटिक फॅक्टरमध्ये. आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये बघा एअर, वॉटर, लँड, टेम्परेचर आणि सनलाईट एक्सेट्रा म्हणलेलं आहे. म्हणजे इथं तुम्ही प्रेशर आणि अदर थिंग्स सुद्धा, ह्युमिडिटी हे तिथं घेऊ शकता. बरोबर आहे. आता यांचं रिलेशनशिपचा अभ्यास आपण गेल्या वर्षी डिटेलमध्ये केलेला आहे, फक्त इथं रिव्ह्यू करायचं आहे. आता इथं दुसरा प्रश्न विचारलेला आहे बघा, विच आर द टाईप्स ऑफ कंझ्युमर्स. तुम्हाला माहिती आहे टाईप्स ऑफ कंझ्युमर्स कोणते कोणते आहेत. 1 मिनिटामध्ये आठवा. प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स, अपेक्स कंझ्युमर्स. आणि व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. कंझ्युमर्स हे जे कार्निवोर्स आहेत किंवा हर्बिवोर्स आहेत ह्यांना आपण हे कशामध्ये घालतो, कंझ्युमर्समध्ये घालतो. बरोबर आहे. तर त्यांच्या जे कंझ्युमर्स आहेत त्यांना काय क्रायटेरिया ठेवला आहे क्लासिफिकेशनचा, तर बघा तिथं दिलेलं आहे की वेगवेगळे ते कोणत्या ट्रॉपिक लेवलमध्ये आहेत हा क्रायटेरिया आहे.
व्हॉट मे बी द रिलेशन बिटवीन लेक अँड बर्ड्स ऑन ट्री. आता लेक एक छोटंसं तळं आहे आणि त्याच्या बाजूला एक झाड आहे आणि त्या झाडावर बर्ड्स राहायला लागले, बरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये काय रिलेशन असणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बर्ड्स आर ऑमनिव्होरस ॲनिमल्स. दे फीड ऑन इन्सेक्ट्स ऑर ग्रेन्स. पण ज्या वेळेस पॉन्ड आहे आणि पॉन्डच्या बाजूला जर ट्री असेल तर ते बर्ड्स फीड ऑन इन्सेक्ट्स ऑर स्मॉल फिशेस इन द पॉन्ड. आणि म्हणून तिथं रिलेशनशिप काय आहे तर असं विचारलं तर तुम्हाला तिथं सांगता येईल की बर्ड्स डिपेंड ऑन पॉन्ड फॉर देअर फूड. पुढे बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन आणि फूड वेब हे तुम्ही 5वी पासून शिकत आलेला आहे. 5वीला शिकलात, 7वीला, 8वीला, 7वी किंवा 8वीच्या सिलेबसमध्ये परत एकदा शिकलात आणि 10वीला सुद्धा तुम्हाला परत फूड चेन आणि फूड वेब आहे. आता फूड चेनमध्ये बघा काय म्हणलेलं आहे की 4 to 5 ट्रॉपिक लेवल्स, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये लिंक असते. आता बघा फूड चेन आहे तर ह्या फूड चेन मध्ये काय आहेत 4 to 5 ट्रॉपिक लेवल्स आहेत. फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल. आणि ह्या ट्रॉपिक लेवलमध्ये लिंक आहे अशाला काय म्हणायचं फूड चेन. पण फूड वेब कशाला म्हणायचं तर अशा नंबर ऑफ फूड चेन्स जर इंटरलिंक केल्या आपण तर तिथं वेब तयार होत आहे, म्हणजे जाळं तयार होते. अनेक फूड चेन्स एकमेकांना जर जोडले आपण तर तिथं काय तयार होणार आहे फूड वेब तयार होणार आहे. आता त्याच्यासाठी खाली एक उदाहरण दिलेलं आहे बघा. हे पण उदाहरण गेल्या वर्षी आपल्या पुस्तकामध्ये झालेलं आहे. जर पुस्तक समोर ठेवलात तर तिथं थिंक अँड आन्सर म्हणलेलं आहे. राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कॉम्पोनंट्स शोन इन फिगर. आता हे थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसणार नाहीये पण तरीही तुम्ही पाहू शकतात की तिथं सन दाखवलेला आहे आणि सनला आपण तिथं सोलार एनर्जी लिहू शकतो. सनची सोलार एनर्जी खाली जी दिलेली आहे ती ग्रासनी घेतलेली आहे. आणि ग्रासवर कोण जगतायत तर ग्रास हॉपर जगतायत, बरोबर आहे. सुरुवातीला आपण ॲनिमल्सची नावं घेऊयात. त्याच्यानंतर ग्रास हॉपर कुणाचं फूड आहे तर इथं फ्रॉग दाखवलेला आहे. फ्रॉग कुणाचं फूड आहे तर इथं स्नेक दाखवलेलं आहे. स्नेक कुणाचं फूड आहे तर ईगल दाखवलेलं आहे. आणि आफ्टर द डेथ ऑफ ईगल व्हॉट हॅपन्स तर दॅट ईगल इज डिकम्पोज्ड बाय, इथं दाखवलेले जे चिन्ह आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तिथं तुम्ही ते लिहू शकता बॅक्टेरिया अँड फंगी, बरोबर आहे. तर तुम्ही नावं दिलेले असतील परत एकदा बघा. ग्रास हॉपर, फ्रॉग, त्याच्यानंतर स्नेक, ईगल आणि बॅक्टेरिया ऑर फंगी. आता इथं ह्या फूड चेनमध्ये व्हॉट इज काय म्हणलेलं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण काय म्हणलं ग्रास हॉपर आहे. ग्रास हॉपर कुणावर फीड करतोय ग्रासवर. आणि ग्रास काय करते आपण नेहमी म्हणतो की प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक, दे प्रिपेअर देअर ओन फूड, बरोबर आहे. म्हणून ग्रासला किंवा प्लांट्सला आपण काय म्हणतो प्रोड्युसर्स, बरोबर आहे. किंवा इथं आपल्याला त्याच्यानंतर ग्रास हॉपरला आपल्याला काय म्हणता येईल प्रायमरी कंझ्युमर्स. कारण पहिले प्रथम पोषण पातळी असं म्हणतो फर्स्ट ट्रॉपिक लेवल, बरोबर आहे. द ॲनिमल्स विच फीड ऑन प्लांट्स आपण त्यांच्या कॅटेगरीला काय म्हणतो फर्स्ट ट्रॉपिक लेवल. आणि त्या ॲनिमल्सला काय म्हणतो आपण प्रायमरी कंझ्युमर्स म्हणतो. त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमर्सवर जगणारे कोण आहेत त्यांना सेकंडरी कंझ्युमर्स म्हणतो. सेकंडरी कंझ्युमर्सवर जगणारे कोण आहेत त्यांना टर्शरी किंवा शेवटी असे कंझ्युमर्स की जे दे फीड ऑन ॲनिमल्स बट दे डू नॉट बिकम प्रे फॉर अदर ॲनिमल्स. म्हणजे ते स्वतः दुसऱ्या प्राण्यांसाठी अन्न म्हणून उपयोगी पडत नाहीत. अशांना आपण काय म्हणतो अपेक्स कंझ्युमर्स असं म्हणतो. आणि मग आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर व्हॉट हॅपन्स बॅक्टेरिया अँड फंगी दे डिकम्पोज दॅट अपेक्स कंझ्युमर्स. आता ह्या फूड चेनच्या खाली
एक थिंक म्हणून भाग दिलेला आहे. तर काय दिलेलं आहे बघा, इफ फॉलन फॉलिएज इन फॉरेस्ट that is dead tree and carcasses in and around villages had not decomposed for years. हा निबंधाचा विषय होऊ शकतो, ह्याच्यावर कितीही आपण बोलू शकतो, पण आपण इथं थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता बघा काय म्हणलेलं आहे, फॉलन फॉलिएज इन फॉरेस्ट ऑफ डेड ट्रीज, मृत वनस्पती, डेड ट्रीज म्हणजे मृत वनस्पतींचे काही अवशेष खाली पडलेले आहेत जमिनीमध्ये. किंवा इथं एक नवीन शब्द आलेला आहे बघा, कॅरकॅसिस. कॅरकॅसिस मीन्स डेड ॲनिमल्स, बरोबर आहे. जे ॲनिमल्स डेड झालेले आहेत त्यांच्या त्या अवशेषांना काय इंग्लिशमध्ये म्हणतात, कॅरकॅसिस. तर ह्या दोघांना जर डिकम्पोज नाही झाले असते तर काय झालं असतं. तर तुम्ही गेल्या वर्षी हे पण शिकलेला आहात की जर ते डिकम्पोज नाही झाले तर डेड बॉडीज रिमेन ॲज इट इज ऑन द अर्थ. त्या डेड बॉडीज जशाच्या तशा ह्या अर्थवर राहिल्या असतात आणि दॅट गार्बेज रिमेन्स ऑन अर्थ. आणि मग आपल्याला माहिती आहे की त्या गार्बेजमुळं डिफरंट डिसीजेस ऑल्सो ऑकर्स, काही डिसीजेस सुद्धा तिथं ऑकर झाले असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सायकल्स शिकलो, बरोबर आहे. त्या सायकल्समध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला शिकवत असताना एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम हा धडा शिकवत असताना सांगितलं होतं की जर हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत हे डेड झालेले, ते डिकम्पोज नाही झाले तर त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जिवंत राहण्यासाठी, वाढ होण्यासाठी जे नेचरमधून एलिमेंट्स, बरोबर आहे, किंवा कंपोनंट्स घेतलेले आहेत ते तिथंच राहिले असते. आणि मग बायोजिओ सायकल चाललं असतं का, नसतं चाललं. ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल, हे सगळे सायकल्स कशामुळं चालतात तर ह्या डिकम्पोजिशन प्रोसेसमुळं. एक मराठीत वाक्य आहे बघा की आपला जन्म जमिनीतून होतोय, जमिनीतून होतोय, जमिनीला आपण आई म्हणतोय कारण ती जमीन आपलं पालन पोषण करते, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं मेल्यावर सुद्धा आपण कुठं जातो, जमिनीत जातो, बरोबर आहे. एकतर पुरलं जातंय किंवा जाळून परत काय केलं जातंय, आपल्याला ती राख ही जमिनीतच टाकली जाते. म्हणजेच नेचरकडून एलिमेंट्स, कंपोनंट्स घेऊन सजीवांचा जन्म होतोय, ते जगतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांचं डिकम्पोजिशन हे बॅक्टेरिया, फंगी वगैरे करतात आणि परत ऑल द एलिमेंट्स काय केले जातात, नेचरमध्ये रिलीज केले जातात, बरोबर आहे. आणि जर ते हे जर डिकम्पोजर्स वगैरे नसतील तर ते परत रिलीज झाले असते का, नाही. आणि म्हणून मग आपण सांगतो की ऑक्सिजन एवढं आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, तर ते आपल्याला सांगता आलं असतं का, नसतं आलं. आता आपल्याला इथं एक मुद्दा बघायचा आहे, इकोसिस्टीम. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू म्हणलेलं आहे बघा, इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. तर याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलंय व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. परत एकदा आपण बघूयात, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज इकोसिस्टीम, बरोबर आहे. किंवा त्याच्यानंतर बघा आता या इकोसिस्टीममध्ये बायोटिक फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत. आपण पाहिलेले फूड चेन्स आहेत, फूड वेब्स आहेत, बरोबर आहे. नंबर ऑफ प्रोड्युसर्स आहेत तिथं. या इकोसिस्टीममध्ये काय आहेत, नंबर ऑफ प्रोड्युसर्स आहेत, बरोबर आहे. आता प्रत्येक कॉम्पोनंट हा प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन धिस इकोसिस्टीम. या इकोसिस्टीममध्ये प्रत्येक जो काही कंपोनंट आहे तो इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. आता इथं बघा काय म्हणलेलं आहे, प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स हे कुठं येतात तर फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये येतात. बघा इथं जर दिसत नसेल तर तुम्हाला ऐकू येते व्यवस्थित. प्रोड्युसर्स हे कुठे येतात, फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये येतात आणि त्यांचं एक्झाम्पल काय आहे, ऑल प्लांट्स,
बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोड्युसर्सवर कोण जगतात, तर हर्बिवोर्स. हर्बिवोर्स ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अन इकोसिस्टम. आता तुम्हाला पुढे एक एक्झाम्पल दिलेलंच आहे की त्यामध्ये आपण परत डिस्कस करूया. तर ह्या हर्बिवोर्सला आपण कोणत्या ट्रॉपिक लेवलमध्ये टाकतो, सेकंड ट्रॉपिक लेवल. आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, डियर, गोट, शीप, कॅटल आणि हर्ड एक्सेट्रा म्हणलेले आहे, ETC. म्हणजे असे अनेक हर्बिवोर्सची यादी आपण तिथं करू शकतो. तिसरा आहे कार्निवोर्स. द ॲनिमल्स विच फीड ऑन हर्बिवोर्स आर कॉल्ड ॲज कार्निवोर्स. आता कार्निवोर्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा, लॉयन आणि टायगर. तिथं तुम्ही जर विचार करा, लॉयन आणि टायगरची काय गरज आहे, व्हॉट इज द रोल ऑफ लॉयन अँड टायगर. तर तिथं आपण असं म्हणू शकतोय की दे आर इन्क्लूड इन थर्ड ट्रॉपिक लेवल. परंतु जर लॉयन आणि टायगर्स नसतील तर कशाची संख्या वाढणार आहे, ह्या सेकंड ट्रॉपिक लेवलमधल्या हर्बिवोरस ॲनिमल्सची संख्या वाढणार आहे. आणि मग तिथं ह्यांची संख्या वाढली तर मग प्लांट्स काय होतील, पूर्ण नष्ट होतील आणि मग पूर्ण इकोसिस्टीम नष्ट होईल. आणि मग तिथं बघा सगळ्याच कंपोनंट्सवर परिणाम होतोय आणि आपल्यावर सुद्धा ह्याचा परिणाम होतोय. बरोबर आहे. आणि शेवटचं डिकम्पोजर्स म्हणलेले आहेत. तर इथं तुमच्या पुस्तकात म्हणलेलं आहे की बॅक्टेरिया, कॅटरपिलर्स, इन्सेक्ट्स आणि टर्माइट्स. आता हे कॅटरपिलर्स आणि टर्माइट्स आर सम काइंड ऑफ इन्सेक्ट्सच आहेत ते. त्यांचे पण दे परफॉर्म द फंक्शन ऑफ डिकम्पोजिशन. बरोबर आहे. डिकम्पोजर्स म्हणतात. बरोबर आहे. आणि दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन आवर इकोसिस्टीम. त्याच्यासाठी मी आत्ताच तुम्हाला इथं उदाहरण दिलेलं आहे की कॅरकॅसेस असतील किंवा डेड रिमेंट्स ऑफ प्लांट्स असतील, ते जर राहिले तर काय होईल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. तर इथं तुम्हाला पुस्तकात एक शेवटी एक वाक्य दिलेलं आहे बघा, पेज नंबर 36 वर. इट मीन्स दॅट, ह्या सगळ्या डिस्कशन वरून काय साध्य होतंय की our existence is due to these factors present around us. आपलं सुद्धा अस्तित्व ह्या सगळ्या फॅक्टर्स विच आर प्रेझेंट अराउंड अस याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि आता उजव्या बाजूला एक आणि म्हणून आपण ह्या सगळ्याच फॅक्टर्सची काळजी घेतली पाहिजे. वी शुड टेक केअर ऑफ दीज फॅक्टर्स. ह्यासाठी आपण हे एवढं डिस्कस केलेलं आहे. हे आधी शिकलेलं आहात तुम्ही. बरोबर आहे. पण हे परत रिव्ह्यू का घेतलेला आहे, तर आता तुम्हाला किंवा तुमच्या पुढच्या पिढीला ह्या ऑल फॅक्टर्सचं इम्पॉर्टन्स तिथं कळालं पाहिजे आणि तुम्ही ह्या सगळ्या फॅक्टर्सची केअर घेतली पाहिजे. म्हणून हे परत एकदा इथं दिलेलं आहे. जीवो जीवस्य जीवनम या संस्कृत शब्दाचा अर्थ आता परत वेगळा सांगायचा नाहीये की तुम्ही पण जगा आणि सगळ्यांना जगवा. जर एखादा फॅक्टर नष्ट झाला तर त्याचा परिणाम हा अदर फॅक्टर्सवर होणार आहे, तुमच्यावर होणार आहे आणि मग पूर्ण अर्थवर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून तिथं म्हणलेलं आहे की जीवो जीवस्य जीवनम. तुम्ही विचार करून बरीचशी माहिती इथं लिहू शकता. कॅन यू रिकॉल म्हणलेलं आहे. विच आर द डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन फूड चेन. आता परत ट्रॉपिक लेवल्स सांगायची गरज नाही आहे. फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल आणि फोर्थ ट्रॉपिक लेवल असे 4 ट्रॉपिक लेवल्स असू शकतात एखाद्या फूड चेनमध्ये, 4 ते 5. व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा तुम्हाला की व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. बरोबर आहे. तर बघा इथं तुम्हाला एनर्जी पिरॅमिड दाखवलेला आहे. एनर्जी पिरॅमिडमध्ये पिरॅमिड नेहमी त्रिकोणी आकाराचा असतो. का हो हा चौकोनी, गोल किंवा अदर डायग्राम्स का नाही काढलेल्या. तर पिरॅमिड एनर्जीचा पिरॅमिड काढलेला आहे.
हा दाखवत असताना त्यांना इथं ह्या पिरॅमिडचा बेस हा ब्रॉड आहे आणि वरचं टोक हे काय आहे, नॅरो आहे. तर हे काय दर्शवतंय, तर प्रोड्युसर्सची संख्या जी आहे अर्थवर ती जास्त आहे आणि जसं ट्रॉपिक लेवल पुढं पुढं जाईल तसं त्यांची संख्या ही कमी कमी होत जाते. एनर्जी ट्रान्सफर सुद्धा बघा की 10% एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल, हे सुद्धा आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. आणि व्हॉट इज द खाली दिलेलं आहे बघा, व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. एनर्जी पिरॅमिड म्हणजे काय, तर इथं आपल्याला 3 मुद्द्यामध्ये सांगता येईल. हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. एनर्जी पिरॅमिड हे एक आकृतीबद्ध रिप्रेझेंटेशन आहे. कशाचं, एनर्जी ट्रान्सफरचं. इथं काय झालेली आहे, एनर्जी ट्रान्सफरचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. इन व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स आर कॉल्ड ॲज किंवा इज कॉल्ड ॲज एनर्जी पिरॅमिड. परत एकदा बघा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन व्हेरियस ट्रॉपिक लेवल इज कॉल्ड ॲज एनर्जी पिरॅमिड. एनर्जीचा पिरॅमिड कशाला म्हणायचं, तर हे एक आकृतीबद्ध प्रदर्शन आहे. कशाचं प्रदर्शन आहे, तर ऊर्जेच्या हस्तांतरणाचं एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे. बरोबर आहे. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो, एनर्जी पिरॅमिड. बरोबर आहे. आता या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला परत एकदा फूड चेन आणि फूड वेबची व्याख्या ही व्यवस्थित बघायची आहे. बघा आता इथं आपण बघितलेलं आहे, याच्यामध्ये काय होतंय, प्रोड्युसर, हर्बिवोर्स, कार्निवोर्स. बरोबर आहे. यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालेलं आहे. म्हणून फूड चेनच्या व्याख्येमध्ये काय म्हणलेलं आहे बघा, इंटरॅक्शन बिटवीन प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्पोजर्स. आता महत्वाचे 3 आहेत, प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्पोजर्स. यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते, दिस सिक्वेन्स ऑफ फीडिंग इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज फूड चेन. हा जो फीडिंग सिक्वेन्स आहे फीडिंगचा, त्याच्यामध्ये असणारं जे इंटरॅक्शन आहे त्याला काय म्हणायचंय, फूड चेन म्हणायचंय. आणि फूड वेब कशाला म्हणायचंय, आत्ताच मी सांगितलं, नंबर ऑफ फूड चेन इंटरलिंक विथ इच अदर टू फॉर्म फूड वेब. तर इथं आपण असंही म्हणू शकतोय की कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ मेनी फूड चेन इज कॉल्ड ॲज फूड वेब. तुम्ही दोन्ही प्रकारे व्याख्या लिहू शकता, फक्त काय आहे हे समजलं पाहिजे. फूड चेन काय आहे, फूड वेब काय आहे. आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे की एखाद्या फूड चेनला फूड वेबमध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करू शकता. मग तिथं तुम्ही काय करू शकता की एक प्रे आहे आणि दुसरा प्रिडेटर आहे. एक प्रे हा अनेक प्रिडेटर्सचं फूड होऊ शकतोय. बरोबर आहे. मग तेच तुम्हाला तिथं काढल्यावर तिथं काय होणार आहे, एक नेटवर्क तयार होणार आहे आणि ते तुम्ही करू शकता, तुम्ही केलेलं आहे. बरोबर आहे. तर आता परत ते सांगायची काही तिथं गरज नाहीये. पुढं अजून एक प्रश्न विचारलेला आहे बघा, लेट्स थिंक अ बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन अ ट्री फीड अपॉन द फिशेस इन नियर बाय पॉन्ड. बरोबर आहे. वेदर धिस बर्ड इज पार्ट ऑफ बोथ, दॅट इज ट्री ॲज वेल ॲज पॉन्ड इकोसिस्टीम. हा दोन्ही इकोसिस्टीमचा भाग होतोय का, तर तुम्हाला तिथे सांगता येईल येस, इट इज द पार्ट ऑफ बोथ इकोसिस्टीम. आता ट्री इज अ इकोसिस्टीम हे सुद्धा आपण तिथं गेल्या वर्षी चर्चा केलेली आहे, तर आपण इथं डिटेलमध्ये घेणार नाही आहेत. खाली एक तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स बॉक्सेस अँड डिस्प्ले द कम्प्लीट चार्ट इन क्लासरूम असं तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. तर तुम्ही क्लासरूममध्ये आता नाही आहेत, तर तुम्ही हे जे ब्लँक्स पार्ट्स दिलेले आहेत ते आता फिल करून घ्यायचे आहेत आणि घरी तो चार्ट मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की इथं काय आपल्याला आता नवीन गोष्टी काय आहेत आणि जुन्या गोष्टी काय होत्या. तर इथं आपल्याला इकोसिस्टीमचा एक चार्ट दिलेला आहे बघा. कोणता चार्ट दिलेला आहे बघा, इकोसिस्टीम. आत्ताच आपण व्याख्येमध्ये बघितलं होतं, इकोसिस्टीम डिवायडेड इंटू 2 पार्ट्स.
कोणत्या दोन भागात इकोसिस्टीम डिव्हाइड झालेली आहे? इथं पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आधीच एबायोटिक कंपोनंट्स आणि इथं दुसरा मोकळा दिलेला आहे. मग तुम्ही सांगू शकता तिथं कोणता कंपोनंट असणार आहे? बायोटिक. आता बघा, आपण आता आधी एबायोटिक कंपोनंट्स बघूयात. एबायोटिक कंपोनंट्स आर परत डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स दिलेले आहे बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तक्त्यामध्ये? फिजिकल फॅक्टर्स. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? केमिकल फॅक्टर्स. अबायोटिक कंपोनंट्स परत कशामध्ये डिवाइड झालेले आहेत? दोन ह्याच्यामध्ये, फिजिकल फॅक्टर्स आणि केमिकल फॅक्टर्स. आता बघा, फिजिकल फॅक्टर्स तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत. मी काही इथं लिहित बसणार नाहीये, पण समजून सांगूयात आपण. एअर, वॉटर पूर्ण नाही लिहिणार, थोडंसं लिहिते. वॉटर, आत्ताच बघितलं होतं आपण. लँड, टेम्परेचर, तुमच्या पुस्तकामध्ये बघा सॉइल दिलेलं आहे, मिनरल्स, सनलाईट वगैरे दिलेलं आहे. केमिकल फॅक्टर्समध्ये आपल्याला तिथं काय लिहावं लागेल? सबस्टन्सेस, न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स. काय लिहावं लागेल? सबस्टन्सेस. कोणते सबस्टन्सेस आहेत? तर काही न्यूट्रिएंट्स आहेत आणि काही मिनरल्स जे आपल्या फूडमधून आपल्या शरीरामध्ये येतात. तर त्या मिनरल्सचा इथं समावेश आपल्याला करावा लागेल. आता बघा, हे जे दोन आहेत हे परत दोन ह्याच्यामध्ये विभागलेले आहेत. केमिकल फॅक्टर्स आर डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स. कोणते दोन ग्रुप दिलेले आहेत बघा इथं? इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये परत बघा तिथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, आपल्या अन्नामधून आपण जे घटक घेतो. मग पण मी तुम्हाला सांगितलंय द सबस्टन्सेस विच हॅव कार्बन इन दे आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बरोबर आहे. तर इथं बघा प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे आपल्या अन्नामधून आपल्यामध्ये जातात आणि त्यांना सगळ्यांना काय म्हणलेले आहेत? ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये न्यूट्रिएंट्स जे आहेत ते केमिकल फॅक्टर्स आहेत, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये तुम्हाला सगळे अदर येतील बघा. इथं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हायड्रोजन, नायट्रोजन, आहे, नायट्रोजन आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, आयर्न आहे. बरोबर आहे. मी सिम्बॉल्स लिहिते आहे इथं. कॅल्शियम आहे. तर हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये अन्नामधून आपल्याला मिळतात. तर परत एकदा बघा, अबायोटिक कंपोनंट्स. एबायोटिक कंपोनंट्स आर डिवाइडेड इंटू 2, फिजिकल फॅक्टर्स आणि केमिकल फॅक्टर्स. फिजिकल फॅक्टर्समध्ये आपण बघितलेले एअर सुरुवातीला जे घेतलेले आहेत. केमिकल फॅक्टर्समध्ये सबस्टन्सेस येतात, न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स. तर हे जे केमिकल फॅक्टर्स आहेत ते दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत. परत एकदा हे फार महत्त्वाचे आहेत, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. याच्यामध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, सोडियम, पोटॅशियम, आयोडीन आणि कॅल्शियम सारखे सबस्टन्सेस येतात. तर इथं ऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स येतात. आता बायोटिक कंपोनंट्समध्ये बघा, आपण बायोटिक कंपोनंट्सला मध्ये पण पाहिलेलं होतं. तर इथं बायोटिक कंपोनंट्सचं परत त्यांनी दोन भाग केलेले आहेत, ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक
तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना ऑटोट्रॉफ्स असं म्हणतात. आणि हेट्रोट्रॉफिक म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर किंवा ट्रॉफिक म्हणा तुम्ही, बरोबर आहे. आता ऑटोट्रॉफिक मध्ये आत्ताच मी सांगितलेलं आहे कोण येत आहेत, प्लांट्स येतात, सगळे प्लांट्स जे आहेत, कारण दे प्रिपेअर देअर ओन फूड, तर ते कशामध्ये येतात, ऑटोट्रॉफिक मध्ये येतात. हेट्रोट्रॉपिक सॉरी आधी इथं प्रोड्युसर दिलेलं आहे ऑटोट्रॉपिक मध्ये, प्रोड्युसर, आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे प्लांट्स. हेट्रोट्रॉपिक मध्ये परत बघा त्यांनी दोन भाग केलेले आहेत हेट्रोट्रॉपिकचे. तर इथं ॲनिमल्स दिलेलं आहे, तर ॲनिमल्स खोडून तुम्ही काय म्हणणार आहात तिथं, कंझ्युमर्स आणि डिकम्पोजर्स असे दोन भाग करा. हेट्रोट्रॉपिकचे काय करा, कंझ्युमर आणि डिकम्पोझर्स, बरोबर आहे. आता कंझ्युमर मध्ये काय येतात, ॲनिमल्स येतात पूर्ण, आणि डिकम्पोजर्स मध्ये काय येतात, मायक्रोब्स येतात सगळे. आता परत ॲनिमल्सचं परत त्याने तीन भाग, कंझ्युमर्स जे आहेत त्याचे प्रकार आपण तीन पाहिलेले आहेत. कोणते तीन पाहिलेले आहेत बघा, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर. तर टर्शरी तुम्हाला दिलेला आहे, इथं तुम्हाला मागं जे दोन कप्पे रिकामे दिलेले आहेत तिथं प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि इथं दिलेलं आहे बघा टर्शरी. तर असा इकोसिस्टीमचा हा पूर्ण तक्ता इथं दिलेला आहे. बायोटिक मध्ये तुम्हाला माहिती आहे की बायोटिक म्हणजे सजीव, सजीवांचं दोन भागात वर्गीकरण केलेलं आहे, स्वयंपोषी आणि परपोषी, ऑटोट्रॉफ्स आणि हेट्रोट्रॉफ्स. ऑल ऑटोट्रॉफ्स आपण कशामध्ये टाकलेले आहेत, प्रोड्युसर्स विच इज फर्स्ट ट्रॉपिक लेवल, आणि हेट्रोट्रॉफ्स आर डिवायडेड इंटू टू, दॅट इज कंझ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. कंझ्युमर्स ॲनिमल्स असतात तुम्हाला माहिती आहे, आणि ॲनिमल्स तीन प्रकारचे कंझ्युमर्स असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. अकॉर्डिंग टू देअर ट्रॉपिक लेवल दे आर क्लासिफाईड. आणि डिकम्पोजर्समध्ये मायक्रोब्स असतात. तर हे पूर्ण एबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट्स आहेत, या दोन्हीमध्ये इंटरॅक्शन होते आणि त्याच्यानुसार ती इकोसिस्टीम चालते. तर इथं हा भाग इथं समजलेला असेल अशी आशा करते. आपण इथं